राम कृष्ण हरी. मित्रांनो, तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला 66वा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत. खूप सुंदर अभंग आहे. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे, ऐसी यासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. देवापाशी नाही भाव, भक्ती तरी वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो व्यभिचारो. जगा घालावे साकडे, दीन होऊन बापुडे, हेची अभाग्य रोकडे, मूळ हा विश्वासो. कार्य करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार, तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो. पोथी पुराण वाचून सुद्धा जे भिक्षा मागतात त्यांचे जगणे जाजीरवाणे आहे, त्यास आग लागो. असल्या प्राण्यांची नारायण सर्वथैव उपेक्षा करत असतो. देवाच्या पायी भाव नसून वरवर पोकळ भक्ती करतो. जोपर्यंत देवाला जीव अर्पण करत नाही तोपर्यंत ही भक्ती म्हणजे व्यभिचारच आहे. द्रव्य लालसेने हा दीन होऊन जगावरच भार घालतो, हे उघड उघड दुर्दैव आहे. मूळ कारण त्याचा देवावर विश्वास नाही. तुकाराम महाराज शेवटी सांगतात की विश्वपालक अशा देवावर विश्वास ठेवून त्याचे पाय धरावे, आणि हेच खरे जीवनाचे सार आहे. पोकळ भक्ती आणि असे हे ढोंगी जे भक्त आहेत त्यांच्यावर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी टीका केलेली आहे. जो खरा भक्त असतो तो इतरांकडे काही मागत नाही, परंतु ढोंगी जे भक्त असतात ते देवाच्या नावाने भिक्षा मागत असतात. आणि अशा ढोंगी लोकांना, देवाच्या नावावर पोट भरणाऱ्यांना देव कधीही जवळ करत नाही. आपण मागे एका अभंगामध्ये हे प्रवचन कीर्तन करून पैसे घेणाऱ्यांवर तुकाराम महाराजांची टीका आपण अभ्यासली होती. तुकाराम महाराज आता या अभंगात त्यांच्याबरोबर इतर जे पुजारी वगैरे असतात की जे पैसे मागतात. तुम्ही पूर्वी आता पंढरपूरचं व्यवस्थापन बदललं, आता सरकारी नौकर ठेवले त्याने. नाही तर पूर्वीचे तिथं पुजारी कसे असायचे की त्यांचं लक्ष विठ्ठलाकडं नसायचं. कोण किती दक्षिणा ठेवतो त्याच्यावर. महापूजेच्या वेळेस मी अनेक वेळा गेलो, 500 ठेवा, 500 ठेवले नाही 1000 ठेवा. मग त्याच्या मागचा माणूस म्हणा अजून मला 100 रुपये देऊन जा. मला इतकं वाईट वाटलं, अरे तुम्ही त्या विठ्ठलाकडे तुम्हाला शेजारी उभं राहायला मिळतं याचं भाग्य माना. आम्हाला 5 मिनटं उभं राहता येत नाही, पायावर डोकं ठेवलं की लगेच बाहेर काढतात. तुम्हाला दिवसभर उभं राहताय, किती भाग्य आहे. मग त्या विठ्ठलाकडं एकाग्र नजरेने पाहावं, मनातल्या मनात रामकृष्ण हरी हरी विठ्ठल म्हणावं. तर हे करायच्या ऐवजी पैशाकडं सगळं लक्ष त्यांचं असत. तर ही या गोष्टीचा तुकाराम महाराजांना राग असत. तुकाराम महाराज अशा ढोंगी भक्तांवर अनेक अभंगातून त्यांनी टीका केलेली आहे. जोपर्यंत हृदयामधून परमेश्वराबद्दल भाव निर्माण होत नाही त्याला पूर्णपणे शरण जात नाही, तोपर्यंत भक्ती ही खरी भक्ती नव्हे. देव हा भावाचा भुकेला असतो, त्याला वरवर भाव असणाऱ्या भक्ताची पूजा नको असते. सतत देवाची आठवण हीच खरी भक्ती. एकनाथ महाराज या गोष्टीबद्दल सांगतात अहर्निश माझी कथा, अहर्निश माझी वार्ता, अहर्निश माते घ्याता, भक्ती तत्वता ती नाव. एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला समजून सांगतात की माझी नेहमी कथा ऐकणं, माझ्याबद्दलच बोलणं, माझ्याबद्दलच विषय ऐकणं हीच माझी खरी भक्ती आहे. मनातील भावभक्ती शुद्ध असेल तर देव भेटतो, आणि वरवरची भक्ती असेल तर ते सगळे कष्ट आपले श्रमदायी होतात. आणि मी मागं अनेक अभंगाच्या निरूपणात सांगितलं आहे की तुम्ही उपास तापास करता, धर्मयात्रा करता, तीर्थयात्रा करता, मनामध्ये भाव असेल, मनोभावे देवाच्या दर्शनाची ओढ असेल तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. तुम्ही पिकनिक म्हणून जर कुठं जर जात असाल आणि गंमत पाहत असाल
देवाला लांबून नमस्कार केला, मग बाकी मंदिर पाहत बसायचं, मग कुठंतरी इकडं तिकडं फिर, फोटो काढ, खरेदी कर. आम्ही जाऊन आलो तीर्थयात्रा, त्याचा उपयोग काहीही नसतो. तुकाराम महाराज सुद्धा याबद्दल सांगतात ते, कासया पाषाण पूजितसा पितळ, अष्टधातू खळ भावे वितळ. भावची कारण मोक्षाचे साधन बोलेल. दगडाची मूर्ती असो, पितळाची मूर्ती असो, अष्टधातूची मूळ असो, नाही का, जर मनात भाव नसेल तर कुठली मूर्ती तुम्हाला कधी पावणार नाही. काय करील जपमाळ कंठमाळ, करशी वेळोवेळी विषय जप. काय करशील पंडित हे वाणी, अक्षराभिमानी थोर. गळ्यात तुळशीच्या माळा घाला किंवा जपमाळ घ्या तुळशीच्या, नाही का, किंवा पंडित असतो वेळोवेळी प्रवचन सांगतो, कीर्तन करतो, पोथी वाचून दाखवतो. तुकाराम महाराज सांगतात, काय करशील कुशल गायन, अंतरी मळीन कुबुद्धीत. तुका म्हणे भाव नाही करी सेवा, तेने काय देवा योग्य होश. हल्ली काय होतं, देवाच्या दारात प्रवचन करायचं लोक पैसे मागतात, गाणं गायचं तरी पैसे मागतात. आता मी भागवत कथा अनेक वेळा केल्या, तर भागवत कथा मी कधीही 5 पैसे घेतले नाही. उलट अन्नदानाचं ज्या भाजणारा असतो त्यालाच मी पैसे देऊन जातो. मी 1-2 जणांना पेटीसाठी बोलले, व पेटी वाजवायला, तबला वाजवायला या, सेवा म्हणून या. नाही म्हणले आम्हाला पैसे दिले तरच आम्ही, तो आमचा पोटाचा धंदा आहे. मग तुम्ही बाजारामध्ये वाजवत बसा. भागवत कथामध्ये तुम्हाला भगवंताचे अभंग मानाची संधी मिळते, तबला वाजवायची, हे देवाची संधी मानायची तर पैशाचं साधन मानायचं. तर हा प्रश्न आहे, त्यातला तुकाराम महाराजांनी सक्त विरोध केलेला आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे देवाच्या बाबतीत तरी पैशाची अपेक्षा कोणी ठेवू नये असं तुकाराम महाराजांचं मत आहे. ढोंगी भक्त देवाच्या नावाने सगळ्या जगाला दिनवाणे होऊन साकडे घालतात. तुम्ही जर पाहिलं असेल की आता काही लोक, आम्ही गाणगापूरला चाललो पैसे द्या, आम्ही तुळजापूरला चाललो पैसे द्या, नाही का, असं कायम पाहत. आमच्याकडं नगरला तर कायम आम्ही देवीचे भक्त, गळ्यामध्ये आपलं ते देवीचं मुखवटा घालायचा आणि मग ते दर आठवड्याला यायला लागलं. मी म्हटलं राजा तू दर आठवड्याला तुळजापूरला जातो का, मला दाखव काय करतो तिथं, दाखव. तू तर मला इथंच दिसतो कायम, पैसे कसले मागतो. मग तो कबूल झाला की नाही म्हणले. आता कसं होतं, लोक तुम्हाला 10 रुपये द्या म्हणलं तुम्ही देत नाही, देवीच्या नावाने बाप्पा तुम्ही 50 रुपये, 51 रुपये, 21 रुपये लोक देतात. तिथं एकदा माझ्याकडं गजानन महाराजांचा रथ छोटासा आपला आणि पावती पुस्तक घेऊन फिरायला लागलं. मी म्हणलं गजानन महाराजांचं कुठलाही माणसं पैसे पावती घेऊन फिरत नाहीत, तुम्ही खोट्या पावत्या छापलेल्या आहेत, तुमचीच कंप्लेंट करतो. मग तो म्हणलं तुम्ही नका देऊ, तुम्ही कशाला आमच्या पोटावर पाय देता. माझ्या अपार्टमेंटमध्ये फिरायचं सुद्धा नाही म्हटलं. हे देवाच्या नावाने भिक्षा मागणारे लोक आहेत, पोट त्यांचं भरत असतं, पण देवाच्या नावाने मागायचं, सरळ सरळ भीक मागायच्या ऐवजी देवाच्या नावाने भीक मागायची. याला तुकाराम महाराजांचा खूप सक्त विरोध आहे. देवाचे पुजारी देवासमोरच भ्रष्टाचार करतात, नाही का, देवासमोर पैसे माग. मला आठवतं मी याला गेलो होतो, आपलं भुवनेश्वरला मंदिर कोणतं आहे, तर तिथं सुरुवातीला पहिला नंबर आमचा लागला. श्रीकृष्ण बलराम सुभद्राचं जे मंदिर आहे, मला नाव जगन्नाथाचं जगन्नाथ मंदिर, तर पहिला नंबर आमचा नवरा बायकोचा. तर मग आम्ही आपल्या दोघांनी तिघांसमोर 100-100 रुपये ठेवतो. त्यांनी उचलले, मला घेऊन जा परत. तुम्ही 100 ठेवले की बाकीचे 100च ठेवतो, ठेवायचे तर 1000 ठेवा, नाही तर 500 तरी ठेवा, नाही तर नका, पेटीत टाकून. म्हणजे तो माणूस आलाय देवाकडं, त्याचं लक्षच नाही. त्याचं पहिलं लक्ष काय होतं, तर पैसे किती ठेवले जातात. पहिल्या माणसाने जर 500 ठेवले तर दुसरा माणूस पण 500 ठेवतो, असं त्याचं म्हणणं. म्हणजे देवाच्या मंदिराच्या पुजाऱ्याचं काय धंदा, तर पैसे किती गोळा करता येत. म्हणजे मी पाहिलं त्याने आल्या बा देवाच्या काय पायावर डोकं ठेवलंय, मनोभावे डोळे मिटून प्रार्थना केली, काही नाही.
उघडला दरवाजा की पटकन ठेवा पैसे, भरा 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 टाका पैसे. आणि सगळ्या बहुतांश बऱ्याच देवस्थानामध्ये आहे. मी पंढरपूरला एका देवस्थानामध्ये मात्र पाटी पाहिली की इथं दक्षिणा टाकू नये. मला ते देवस्थान खाजगी देवस्थान होतं, पण त्यांचं झालं तुम्ही पेटीमध्ये पैसे वगैरे किंवा देवासमोर पैसे ठेवू नका. आणि आमच्या देवाला काही गरज नाही. श्रद्धेनुसार देव प्रत्येकाला देत असतो, पण देवाच्या नावाने पैसे मागणं, देवाच्या नावाने भीक मागणं हे मात्र तुकाराम महाराजांना कधी आवडलेलं नाही. आणि भक्तांनी खरा निर्धार केला, भक्ती केली तर विश्वाचा पालन करता काय करू शकत नाही. तो भक्ताला इतकं अपरंपार ऐश्वर देऊ शकतो की त्याला कोणाकडे मागायची काही गरजच पडणार नाही, नाही का. म्हणजे आपण देवाची भक्ती का करतो, त्या भवसागरातून आपल्याला पार पाडता यावं, मोक्ष मिळावा, परमेश्वराच्या चरणी आपण लीन व्हावं. तर देवाची मूर्ती समोरच लोक म्हणजे जागृत देवस्थान होऊन जातात तिथं, पण ते पुजारी मात्र घाबरत नाही देवाला. ते लोक पैसेच गोळा करण्याचा प्रयत्न करतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे तू सर्वानी कर्मानी यई संन्यस्त मत्परा अनन्येव योगेन मा ध्यायंत उपासते. म्हणजे सर्व कर्म मला अर्पण करून मतपर होऊन अनन्य योगाने भक्तीचे ध्यान करीत असतात, उपासना करतात, त्या भक्ताचा मी उद्धार करतो. आपणही परमेश्वराच्या कृपेसाठी भगवंतावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आपलं गाऱ्हाणं जे काय आहे ते भगवंताजवळ टाकलं. भगवंताकडे काही मागू नका. आईला जसं बाळाचं सगळे प्रॉब्लेम समजतात, त्याला भूक लागली का, त्याला तहान लागली असेल, त्याला थंडी वाजत असेल, तसं एकदा परमेश्वर आपण श्रद्धा ठेवली की तो आपल्याला काय गरज आहे आणि आपली लायकी किती आहे. मी रोज देवाची प्रार्थना केली, सांगितलं मला पंतप्रधान करतं, देव कधी पंतप्रधान करणार, माझी लायकी आहे का, नाही. पण मला पैशाची गरज आहे, तो कुठून तरी सोय करेल. मी आजारी आहे, तो मला तातडीने बरा करेल. तो काळजी घेतो. आपण काहीच माहिती नाही. भगवंताला सांगायचं, भगवंत फक्त तुझं दर्शन मला एकदा होते, बाकी काही मागायची गरज पडत नाही. तो सगळे संकट आपल्यावर. देव भावाचा भुकेला आहे. कोणती पूजा केली तरी त्याला ती चालते. साधं एक फूल वाहिलं तरी चालतं. दक्षिणा नाही दिली, फुलं पाळून नाही ठेवले तरी नुसता नमस्काराने देव प्रसन्न होतो. तर तुमच्या मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे. तर आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा इतरांना. रामकृष्ण हरी.